नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप क्लासेस अंबड या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 2 म्हणजे भूमितीमधील जे आपलं पहिलं प्रकरण आहे समरूपता, या प्रकरणाचा सराव संच 1.2 त्या अगोदर दिलेले जे काही प्रमेय आहेत त्या प्रमेयांची सिद्धता आपण या भागामध्ये शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भूमितीचा अभ्यास करताना प्रमेय या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। परीक्षेच्या दृष्टीने तर आहेच, कारण 2024 च्या झालेल्या आताच्या पेपरमध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा 4 मार्कासाठी विचारला गेला होता आणि दरवर्षी पेपरला कोणता ना कोणता प्रमेय हा येतच असतो आणि प्रमेय हे एकदा समजल्यानंतर तुम्हाला लिहिणं खूप सोपं असतं, कारण हॉट्स प्रश्न जे असतात त्या तुलनेमध्ये प्रमेय हा तुम्ही अनेकदा सोडवलेला असतो, तो तुमच्या ओळखीचा असतो आणि परीक्षेमध्ये तुम्ही प्रमेय मनाने लिहू शकता। जसं की हॉट्स प्रश्न जे असतात, जे पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न असतात, ते पहिल्यांदाच परीक्षेमध्ये पाहिल्यानंतर त्यांना सोडवण्याचा कॉन्फिडन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही। मग त्यापेक्षा 4 मार्कासाठी जे उदाहरण येतात त्यापैकी एक प्रमेय असतो आणि म्हणून हे प्रमेय तुम्हाला परीक्षेमध्ये खूप मदत करणारे, हे सिद्ध करता आले पाहिजे। त्याचबरोबर प्रमेय सिद्ध केल्यामुळे तुमचा पायाभूत अभ्यास चांगला होणार आहे, तुमची आकलन शक्ती, तर्कशक्ती, निरीक्षण क्षमता विकसित होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा उपयोग तुम्हाला गणिताचा अभ्यास करताना होणार आहे। तर यामुळे आपण लगेच आता वेळ न घालवता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय याची सुरुवात करूया। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं जे विधान आपल्याला दिलंय ते अशा प्रकारचं आहे। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। लक्षात घ्या, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय यामध्ये सांगितलंय। आता प्रमाण म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया। जर समजा आपल्याला a/b असे गुणोत्तर दिलेले आणि या गुणोत्तराची किंमत जी आहे ती x आहे असं गृहीत धरा आणि त्यानंतर c/d असं एक दुसरं गुणोत्तर आहे, याची पण किंमत समजा x आहे। मग पहिल्या गुणोत्तराची किंमत x आहे, दुसऱ्या गुणोत्तराची किंमत x आहे, मग दोन्ही गुणोत्तरांच्या किमती समान आहेत किंवा एकच आहे, म्हणून हे 2 गुणोत्तर समान आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। जेव्हा 2 गुणोत्तर समान असतात तेव्हा त्यांना आपण शब्द वापरतो प्रमाण। ही 2 गुणोत्तर प्रमाणामध्ये आहेत असं या ठिकाणी म्हटलं जातं, म्हणून या प्रमेयाला नाव दिलं आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय। आता या ठिकाणी काय तर विधान जे आहे परत एकदा आपण समजावून घेऊया। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही जर इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते असं दिलेलं विधान आहे। आता याला आपण आकृतीच्या साहाय्याने व्यवस्थित समजावून घेऊया। बघा, आपल्याला दिलेल्या विधानामध्ये त्रिकोण या आकृतीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। त्रिकोण ही आकृती आपल्याला त्या विधानात सूचित केलेली आहे, म्हणून आपण अगोदर सर्वात आधी त्रिकोणाची आकृती काढून घेऊया। पुढे आपल्याला विधानात सांगितलंय त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर रेषा घ्या। तर आपण काय करूया, इथं त्रिकोण ABC घेतलेला आहे आणि या त्रिकोण ABC च्या बाजू BC ला समांतर असणारी रेषा आपण या ठिकाणी घेतली। समजा बाजू BC ला समांतर रेषा M आपण घेतलेली आहे। पुढे आपल्याला सांगितलंय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, पुढे सांगितलं ही जर इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल। आता ही रेषा M जी आहे ना, तर बाजू BC ला समांतर घेताना मी इथून घेऊ शकत होतो, त्याच्या खालून घेऊ शकत होतो, किंवा बिंदू A मधून सुद्धा आपल्याला ही BC ला समांतर काढता आली असती। पण जर रेषा M ही बिंदू A मधून जर गेली असती तर ती BC ला तर समांतर झाली असती, पण इतर 2 बाजूंना त्या रेषेनं एकाच बिंदूमध्ये म्हणजे A मध्ये छेदलं असतं। मग आपल्याला काय सांगितलंय की एका बाजूला समांतर असणारी रेषा ही इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदली पाहिजे। म्हणजे आपल्याला काय काळजी घ्यायची की ही रेषा फक्त A बिंदूतून जाताना काढायची नाही, खाली तुम्ही कुठूनही घेऊ शकता, इथून घेतली असती तरी चाललं असतं, इथून मधून घेतली तरी चालतंय, इथून घेतली तरी चालतंय, हे लक्षात घ्या।
मग आता आपण गृहीत धरू की ही रेषा M या बाजू AB ला P बिंदू मध्ये छेदते आणि AC ला Q बिंदू मध्ये छेदते। मग आता पुढे काय सांगितलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा म्हणजे रेषा M त्या बाजूंना म्हणजे बाजू AB आणि AC ला प्रमाणात विभागते। म्हणजे रेषा M न बाजू AB ला P बिंदू मध्ये छेदल्यामुळं AP आणि PB असे जे दोन रेषाखंड तयार झाले यांचं गुणोत्तर आणि AQ छेद QC यांचं गुणोत्तर हे समान आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं, हे सिद्ध करायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रमेय सिद्ध करताना आपण 4 भागांमध्ये साधारणतः प्रमेय सिद्ध करत असतो। प्रमेयाला बहुतांश प्रमेय 4 भागांमध्ये, काही प्रमेयांना 3 भागांमध्ये सिद्ध करतो। ते 4 कोणकोणते भाग आहेत आठवा जरा। त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे पक्ष, दुसरा भाग साध्य, तिसरा भाग रचना आणि चौथा भाग जो असतो तो असतो सिद्धता। आता या ठिकाणी लक्षात घ्या, पक्ष आणि साध्य हे जे दोन भाग असतात हे त्या दिलेल्या विधानामध्ये असतात। दिलेल्या विधानामध्ये त्रिकोणाच्या, आता विधान जे दिलं होतं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना काय करते, प्रमाणात विभागते। आता या विधानाला जर तुम्ही जर तरच्या रूपामध्ये म्हटलं तर या ठिकाणी काय होईल, जर नंतर आलेला भाग म्हणजे पक्ष आहे आणि तर नंतर आलेला भाग म्हणजे आपल्या प्रमेयाचं साध्य आहे। जर नंतर कोणता भाग आला, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे आणि इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते, अशी जर एवढी माहिती असेल तर हे जर नंतर आलं म्हणजे हा पक्षातला भाग आहे। तर नंतर काय भाग आलेला आहे, तर ती रेषा म्हणजे रेषा M बाजू AB आणि AC म्हणजे उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे समान गुणोत्तरामध्ये छेदते, हे आपलं साध्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे त्या विधानाला समजून घेऊन आपण अगोदर काय करत असतो, आकृती काढत असतो आणि या आकृतीला पाहून तुम्हाला शब्दात लिहायचे म्हणजे पक्ष झालं, याचं निरीक्षण करा आणि शब्दात लिहा। काय काय दिसतं आकृतीमध्ये, तर इथं आपल्याला दिसतो त्रिकोण ABC। मग त्रिकोण ABC मध्ये काय इथे पुढे दिलेली माहिती आपल्याला, रेषा M। त्रिकोण झाल्यानंतर काय माहिती दिसेल आपल्याला, रेषा M कुणाला समांतर आहे, समांतर आहे बाजू BC ला। कुणाला समांतर आहे, बाजू BC ला। त्यानंतर काय होतंय, तर रेषा M, पहा लक्षात घ्या, रेषा M ही बाजू AB, कुणाला, बाजू AB व AC ला, बाजू AB आणि AC दोघांना है ना, बाजू AB व AC ला अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे एकानंतर एक, अनुक्रमे कसं, तर P व Q बिंदू छेदते, P व Q बिंदूत छेदते, हे आहे आपलं पक्ष। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, छेदते, तर हे काय झालं, आपलं पक्ष आहे। ही आपल्याला जर नंतर दिलेली माहिती होती, त्यावरून आपण आकृती काढली आणि आकृतीला पाहून आपण त्याला शब्दात लिहिलं, म्हणजे आपल्या प्रमेयाचं पक्ष पूर्ण झालेलं आहे। आता पक्ष लिहिताना आपण काय आठवलंय का, काही गोष्टी आठवून लिहिल्यात का, नाही, पाठ करून ठेवल्या होत्या त्या नंतर लिहिल्यात का, आठवून लिहिल्या का, नाही, तर आपण त्या विधानाला समजून घेऊन अगोदर आकृती काढली, आकृतीचं निरीक्षण केलं आणि त्याला शब्दात लिहिलं की त्रिकोण ABC मध्ये रेषा M ही बाजू BC ला समांतर आहे आणि रेषा M ही बाजू AB ला P मध्ये व AC ला Q मध्ये छेदते, हे झालं आपलं पक्ष। आता साध्य जे आहे, तर नंतर असणारा जो भाग असतो तो साध्य, तर नंतर दिलेला जो भाग आहे तो अशा प्रकारे, तर ती रेषा म्हणजे रेषा M ही उरलेल्या बाजूंना, उरलेल्या म्हणजे ज्यांना ती समांतर नाही, BC ला ती समांतर आहे, मग उरल्या कोणत्या, AB आणि AC उरलेल्या, तर रेषा M ही बाजू AB व AC ला प्रमाणात विभागते, म्हणजे समान गुणोत्तरात छेदते। आणि गुणोत्तर होण्यासाठी या ठिकाणी AP जे रेषाखंड तयार झालेत त्यांचा आपल्याला गुणोत्तर करायचे, AP छेद PB, हे गुणोत्तर कुणाला समान दाखवायचे, तर AQ छेद QC ला समान दाखवायचं आहे। आता हे झालं साध्य। या दोन गोष्टी आपण विधानाच्या आधारेच
समजावून घेतल्या आणि नंतर लिहिलेल्या आहेत, हे तुम्हाला आता चांगलं लक्षात आलं असेल. तर इथं तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रमेय सिद्ध करताना विधान चांगलं समजावून घेऊन त्यावरनं आकृती आणि मग विधान आणि आकृती या दोन्हींच्या सहाय्याने पक्ष आणि साध्य हे दोन भाग तुम्हाला पूर्ण करायचे असतात. त्यामुळे काही असं अवघड काम नाहीये. त्यानंतर रचना म्हणजे इथं आकृतीमध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. तर बदल असा करायचा, रेख पीसी काढला आणि रेख BQ पण काढलेला आहे. रचना आहे म्हणजे आपण केलेला बदल आहे म्हणून तुटक रेषांनी आपण त्याला दाखवू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा पक्ष किंवा साध्यामधला भाग नाही. तर रेख PC व BQ काढले हे आपलं काय रचना झालेली ही. आता या आधारे आपल्याला सिद्धता द्यायची आहे. या आधारे सिद्धता म्हणजे साध्यामध्ये ज्या समीकरणाला आपण लिहिलं त्याला आपल्याला सिद्ध करायचं. साध्यामध्ये काय लिहिलं यावर जरा आपण आता पुन्हा बघूया, फोकस करू. तर AP भागिले PB बरोबर AQ छेद QC हे आपण साध्यात दाखवलेलं आहे. मग AP छेद PB हे गुणोत्तर AQ छेद QC ला समान आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग या ठिकाणी थोडंसं आठवा की आपल्याला कोणत्या पद्धतीनं जावं लागणार आहे. जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर केलं होतं, A छेद B हे गुणोत्तर जर X ला समान आहे आणि C छेद D हे गुणोत्तर सुद्धा X ला जर समान आहे तर हे दोन्ही गुणोत्तर X ला समान आहे. म्हणून A छेद B बरोबर C छेद D हे दोन गुणोत्तर, दोन वेगवेगळे गुणोत्तर एकाच संख्येला समान आहे X ला, म्हणून ही एकमेकांना समान आहे. ही पद्धत जी आहे जी 9वीत असताना आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणामध्ये K पद्धत म्हणून शिकलो होतो. तर या पद्धतीचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्यासाठी आता पुन्हा आपल्याला गरज पडते अगोदर शिकलेल्या गुणधर्म आणि सूत्रांची किंवा प्रमेयांची. तर या प्रमेयाला सिद्ध करण्यासाठी आपण सराव संच 1.1 याच्या अगोदर 4 गुणधर्म शिकलो होतो. मग आता ती 4 गुणधर्म आपल्याला चांगले माहिती असतील तर इथून पुढचा भाग तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. जर ती तुम्हाला माहित नसतील तर ती कोणते गुणधर्म आहेत हे तुम्हाला माहिती करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सर्व आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पहिल्या व्हिडिओ पासून आतापर्यंत जेवढे 3-4 व्हिडिओ मध्ये झालेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे की हा प्रमेय कशा प्रकारे सिद्ध म्हणजे करण्यासाठी ते गुणधर्म आपण उपयोगाला आणणार आहोत. म्हणजे थोडक्यात ते गुणधर्म आधी समजावून घ्या म्हणजे मग तुम्हाला इथून पुढची सिद्धता चांगली समजेल. आणि जरी तुम्ही नाही पाहिले तरी मी तुम्हाला समजून देण्याचा भरपूर असा प्रयत्न करतो, तुम्हाला समजेल असा. तर जे गुणधर्म आपण शिकलो तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म आपण या अगोदर शिकलेलो आहोत. आणि त्यामध्ये आपण असं शिकलो की जर A1 आणि A2 ही जर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे असतील तर मग A1 छेद A2 म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. आणि जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची जर भिन्न असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराला समान असते. लक्षात घ्या, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराला समान असते. मग यामध्ये आपण हे शिकलो की जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असतं. त्यानंतर तिसरा गुणधर्म शिकलो होतो, जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांची गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आणि चौथा गुणधर्म आपण शिकलो होतो, जर पाया आणि उंची दोन्ही त्रिकोणांमध्ये समान असेल तर त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. A1 बरोबर A2 अशा प्रकारे 4 गुणधर्म आपण शिकलो. त्यापैकी आता आपल्याला काही जे गुणधर्म इथं आकृतीनुसार आपल्याला सूट होतात ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आपण रचना केल्यामुळे काय झालं की या ठिकाणी त्रिकोण तयार झालेत. मग आता बाजू AB वर तयार झालेले जे दोन त्रिकोण आहेत, बाजू AB वर तयार झालेला पहिला त्रिकोण APQ आणि दुसरा त्रिकोण BPQ आहे. तर या त्रिकोणांचा आपण इथं सुरुवात करूया. त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ
हे आता ह्या दोन त्रिकोणांना बघा, तर APQ आणि BPQ या दोन त्रिकोणांना जर मी Q शिरोबिंदू पासून असा जर समजा AP वर लंब टाकला, तर लंब म्हणजे उंची असते आणि लंब रेषाखंड आपण ज्या बाजूवर काढतो तो पाया असतो. मग मी Q पासून जर लंब टाकला तर ही उंची होईल कोणत्या त्रिकोणाची? APQ ची. आणि पाया कोणता होणार आहे? AP. पण आता त्रिकोण दुसरा जो आपण घेतलेला आहे BPQ, हा विशालकोन त्रिकोण आहे. मग विशालकोन त्रिकोणाची उंची सुद्धा त्याच्या कुठे असते? बाह्य भागात असते. असा विशालकोन त्रिकोण आहे, तर त्याची उंची अशी अंतर्भागात जाणार नाही, ती बाहेर येणार आहे. मग हा त्रिकोण असा फिरवलेला आहे, मग याची उंची सुद्धा बाह्य भागात, म्हणजे Q पासून काढलेला शिरोलंबच ही त्रिकोण BPQ ची सुद्धा काय उंची आहे. आणि म्हणून हे दोन जे त्रिकोण आहे या दोन्ही त्रिकोणांची उंची Q शिरोबिंदूतूनच निघते. आणि मग त्यांचे पाये जे आहेत, तर पहिल्या त्रिकोणाचा AB हा पाया आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा PB हा पाया आहे. तर त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. कसे आहेत? समान उंचीचे त्रिकोण आहेत. आता समान उंचीचे जर त्रिकोण आहेत तर आपण आताच काय शिकलो? आता आपण कशावर चर्चा केली? तर समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराला समान असते. म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण BPQ बरोबर त्यांच्या संगत पायांचं गुणोत्तर, तर पाया आहे AP भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया BP. लक्षात घ्या, हा त्रिकोण APQ आणि हा त्रिकोण BPQ, याचा पाया आहे AP, याचा पाया आहे PB. मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराला समान आहे. BP आणि PB एकच झालं, पण वरती आपण PB लिहिलं म्हणून इथे तेच लिहूया. याला कारण आहे क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात. क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात. या ठिकाणी कशामुळे संगत पायांच्या प्रमाणात आहे? तर उंची समान असल्यामुळे संगत पायांच्या प्रमाणात. समीकरण क्रमांक याला 1 देणार आहोत आपण. समीकरण क्रमांक 1. बर, या पद्धतीने आता तसेच दुसरे जे दोन त्रिकोण आपण घेतलेले आहेत, आता जसं बाजू AB वर दोन त्रिकोणांचा आपण विचार केला, त्याचप्रमाणे बाजू AC वर असणाऱ्या दोन त्रिकोणांचा विचार करूया. बाजू AC वर कोणकोणते त्रिकोण तयार झालेले तुम्हाला दिसत आहेत? तर त्या ठिकाणी त्रिकोण APQ हा एक त्रिकोण आहे, दुसरा त्रिकोण CQP आहे किंवा PQC असं म्हटलं चालेल. तर या ठिकाणी पहा, इथे त्रिकोण APQ व त्रिकोण CQP हे सुद्धा काय होणार आहे? तर हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत. बघा, आता मी जर समजा P शिरोबिंदू पासून लंब टाकला असा, तर ही उंची होणार आहे कोणत्या त्रिकोणाची? APQ ची. आणि जर ही उंची आहे तर AQ काय झाला? पाया झाला. मग त्रिकोण CQP हा जो आहे हा सुद्धा विशालकोन त्रिकोण आहे, मग याची उंची पण याच्या बाह्य भागात जाईल. तर मग हा P पासून काढलेला शिरोलंब ही दोन्ही त्रिकोणाची उंची आहे, म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण आहे. आणि त्यांचे पाय जर बघितले तर पहिल्या त्रिकोणाचा पाया AQ, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया QC आहे. म्हणून मग हे जर समान उंचीचे त्रिकोण आहे, त्रिकोण APQ व CPQ हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि मग हे जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराला समान होणार. तर एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण CQP बरोबर संगत पायांचं गुणोत्तर म्हणजे AQ भागिले QC. आणि याला सुद्धा कारण देणार आहोत क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात. क्षेत्रफळे संगत पायांच्या प्रमाणात.
पायांच्या प्रमाणात. आणि म्हणून इथं हे जे आपल्याला समीकरण मिळालं याला समीकरण क्रमांक आता 2 करूया. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या साध्यापैकी डाव्या बाजूतलं गुणोत्तर इथं आलेलं आहे, उजव्या बाजूतलं गुणोत्तर समीकरण 2 च्या उजव्या बाजूमध्ये आलेलं आहे. मग आता हे दोन समान दाखवायचे, म्हणजे हे गुणोत्तर याला जर समान दाखवायचं असेल तर ह्या डावीकडे असणारी गुणोत्तर समान झाली पाहिजे. ही जर गुणोत्तर समान झाली तर उजव्या बाजूतली गुणोत्तर पण समान होणार आहेत. मग आता आपण डावीकडे आलेल्या गुणोत्तरांचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येतं, एरिया त्रिकोण APQ आणि एरिया त्रिकोण APQ म्हणजे दोन गुणोत्तरांचा अंश सारखा आलेला आहे आणि छेद भिन्न आहे. इथं पहा, अंश सारखाच आहे, छेद भिन्न आहे. आता बघा, जर समजा 3/5 व 3/7 असे जर दोन गुणोत्तर असतील तर अंश समान आहे पण छेद भिन्न आहे, म्हणून हे समान होतील का? नाही होणार. तर मग याच्यासाठी आपल्याला छेद सुद्धा समान करणं गरजेचं आहे. जर अंश आणि छेद समान आहे तर दोन गुणोत्तर समान होऊ शकतात. म्हणून आपल्याला छेदामध्ये आलेले त्रिकोण कोणकोणते, तर त्रिकोण BPQ व त्रिकोण CQP. बघा, त्रिकोण BPQ व त्रिकोण CQP हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांना नीट बघा एकदा परत, BPQ आणि CQP. तर या दोन त्रिकोणांचा काय, PQ हा सामायिक पाया आहे. पहा, त्रिकोण BPQ व त्रिकोण CQP यांचा PQ हा पाया सामायिक आहे. PQ पाया कसा आहे? सामायिक आहे. आणि PQ पाया जर सामायिक असेल तर उंचीच्या संदर्भात आता विचार करूया. तर हे जे दोन त्रिकोण आहेत तर रेषा M कुणाला समांतर दिलेली आहे? बाजू BC ला. रेषा M समांतर बाजू BC कशात सांगितलेलं आहे? तर पक्षातच दिलेलं आहे, आपल्याला पक्षात दिलेली माहिती आहे. इथे बघा, रेषा M समांतर आहे बाजू BC. मग आता समांतर रेषांमध्ये असणारे हे दोन त्रिकोण आहेत. मग समांतर रेषांमधलं जे अंतर असतं ते कुठेही मोजलं, कोणत्याही ठिकाणी आपण जर दोन रेषा समांतर रेषांमधलं अंतर मोजलं ते सारखंच भरणार आहे. मग या त्रिकोणाची उंची आणि या त्रिकोणाची उंची सारखीच भरणार आहे. म्हणजे समांतर रेषांमध्ये असल्यामुळे काय झालं की यांचा पाया सामायिक आहे आणि हे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये आहेत, म्हणून त्यांची उंची देखील समान आहे. कोणाची? त्रिकोण BPQ व त्रिकोण CQP. मग इथे लिहावं लागेल, म्हणून त्यांची उंची समान आहे. आता पाया सामायिक आहे आणि उंची समान आहे. लक्षात घ्या, पाया सामायिक आहे आणि उंची समान आहे. मग समान पाया आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी होतात? समान होतात. म्हणजे एरिया त्रिकोण BPQ बरोबर एरिया त्रिकोण CQP. तर या ठिकाणी याला समीकरण क्रमांक 3 देऊया. आता समीकरण 1, 2 आणि 3 यांचं निरीक्षण करा. समीकरण 1 आणि 2 यांच्या डाव्या बाजूतल्या गुणोत्तरांचा अंश सारखा आहे. एरिया त्रिकोण APQ छेद इथं पण एरिया त्रिकोण APQ आणि त्यांचे छेद जे आहे एरिया त्रिकोण BPQ आणि एरिया त्रिकोण CQP, तर छेद हे समीकरण 3 मध्ये समान झाले. मग आता आपल्याला काय करायचं? समीकरण 1, समीकरण 2 व समीकरण 3 वरून पहा. समीकरण 1, 2 व 3 वरून आपल्याला काय लिहिता येणार आहे? तर समीकरण 1 आणि 2 यांच्या डाव्या बाजूतल्या गुणोत्तर हे गुणोत्तर समान होणार आहेत. कसं काय? यांचे अंश सारखे आणि त्यांच्या छेदामध्ये आलेले त्रिकोणांची क्षेत्रफळे समीकरण 3 मध्ये समान आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण BPQ बरोबर एरिया त्रिकोण APQ भागिले एरिया त्रिकोण CQP. तर याला समीकरण क्रमांक 4 देऊया. आता बघा, पुन्हा विचार करा. आता
समीकरण 1 आणि समीकरण 2 च्या डाव्या बाजूतले गुणोत्तर हे दोन गुणोत्तर समीकरण 4 मध्ये समान आहे। मग समीकरण 1 च्या डाव्या बाजूतलं गुणोत्तर हे या गुणोत्तराला समान आहे, हे गुणोत्तर याला समान आहे। मग जर डावीकडची गुणोत्तर समान आहे तर उजवीकडची कशी होणार आहे? समान। म्हणून आता समीकरण 1, 2 व 4 वरून 1, 2 व 4 वरून काय करायचंय तर या ठिकाणी AP छेद PB बरोबर AQ छेद QC ही दोन गुणोत्तर समान झाली। तर मग या ठिकाणी काय सिद्ध झाले? मग इथे लिहावं लागेल तुम्हाला सिद्ध झाले की मग त्यानंतर विधान कोणतं विधान आहे तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही जर त्या त्रिकोणाच्या इतर बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सिद्ध करता आला पाहिजे। तर परीक्षेला आल्यास तुम्ही अशा पद्धतीने अगोदर पक्ष, मग साध्य, मग रचना, मग टप्प्याटप्प्याने सिद्धता। आता सिद्धता थोडक्यात आपण पुन्हा म्हणजे एकदा बघून घेऊ की या ठिकाणी काय केलं आपण। सिद्धता रचना झाल्यानंतर बाजू AB वर तयार झालेले जे दोन त्रिकोण आहेत ते कोणते आहेत बघा। बाजू AB वर तयार झालेले त्रिकोण APQ आणि BPQ। मग हे Q पासून काढलेल्या शिरोलंब हा त्या दोन्ही त्रिकोणांचं काय होणार आहे उंची, म्हणून लिहिलं की आपण हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पायांच्या गुणोत्तराला समान आहे, म्हणून AP छेद PB असं पुढे लिहिलं। समीकरण क्रमांक 1 दिला। मग AC बाजूवर असलेले त्रिकोण कोणकोणते आहेत तर त्रिकोण APQ व त्रिकोण CQP। हे सुद्धा P पासून आता P पासून जर उंची काढली तर ही दोन्ही त्रिकोणांची उंची होईल, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण आहेत। मग त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पाया AQ छेद QC ला समान आहे। बर आता या ठिकाणी छेदामध्ये आलेले त्रिकोण BPQ व CQP हे समांतर रेषांमध्ये आहेत। समांतर रेषांमध्ये असल्यामुळं इथं PQ हा त्यांचा सामायिक पाया आहे समांतर रेषांमध्ये, म्हणून उंची पण समान आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळे समान झाली। मग समीकरण 1 आणि 2 यांच्या डाव्या बाजूमधली गुणोत्तर समान झाली समीकरण 4 मध्ये, आणि म्हणून 1, 2 व 4 वरून ही दोन गुणोत्तर समान झाली। अशा प्रकारे हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिद्ध झालेला आहे। आता याचा जो व्यत्यास आहे, व्यत्यास म्हणजे याचा उलट प्रमेय। व्यत्यासचा अर्थ काय असतो तर जर आणि तर दिलेल्या भौमितिक विधानाचं जर आणि तर नंतरच्या भागाने आपापली जागा बदलली, जर नंतरचा भाग जर तर नंतर आला आणि तर नंतरचा भाग जर नंतर आला तर अशा नवीन विधानाला आपण व्यत्यास म्हणतो। आता व्यत्यास काय आहे तर परत एकदा समजावून घेऊ। विधान जे आहे अशा प्रकारचं, आता व्यत्यास हा परीक्षेसाठी विचारला जाणार आणि बोर्डामध्ये पण तो आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी वापरायचा असतो, त्याच्यामुळे आपण त्याला ते विधान काय आकृती कशी असते हे समजावून घेऊया। बघा आताचं विधान काय होतं, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे या विधानामध्ये समांतर रेषेचा उल्लेख अगोदर आला आणि ही जर इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ही रेषा त्या बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागते, छेदते। तर या ठिकाणी समांतर रेषा अगोदर आणि प्रमाणात असणारी गुणोत्तरे नंतर असा उल्लेख झाला होता। आता याच्या उलट विधान करायचंय, तर विधान असं होणार आहे, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल, इकडे आपण आकृती घेऊ आणि त्याला समजून घेऊया। इथं आपण त्रिकोण घेतला EFG, EF आणि G, आणि ही रेषा घेतली आपण N रेषा घेतलेली आहे आणि ती EF ला इथे S बिंदू मध्ये आणि EG ला T बिंदू मध्ये छेदते। तर इथं पक्ष काय दिलेला आहे, पक्ष असं दिलेलं आहे की त्रिकोण, पहा याचं विधान अगोदर सांगतो मग पक्ष आणि साध्य काय तो भाग समजून घेऊ। तर विधान असं आहे, त्रिकोणाच्या जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागत असेल, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागत असेल तर ती रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते।
काय सांगितलंय परत एकदा बघा, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागत असेल तर ती रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजे पक्षात दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण EFG मध्ये रेषा N ही बाजू EF व EG ला बिंदू S व T मध्ये बघा, बिंदू S व T मध्ये अनुक्रमी अशा प्रकारे छेदते की बिंदू E व G ला अनुक्रमे वरती घ्यायला पाहिजे. EF व EG ला अनुक्रमे बिंदू S व T मध्ये अशी छेदते की ES छेद SF हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर ET छेद TG ला समान होणार आहे. TG ला मग जर आता पक्षानुसार ही जर गुणोत्तर समान आहे तर मग आपलं साध्य काय असणार आहे? तर आपलं साध्य असणारे रेषा N समांतर असेल कोणाला? बाजू FG ला. कोणाला समांतर असणार आहे? बाजू FG ला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा प्रमेय आणि त्याचा हा व्यत्यास आहे. तर प्रमेयामध्ये आणि व्यत्यासामध्ये फरक काय? तर प्रमेयामध्ये ही समांतरता अगोदर दिली आणि त्यावरनं गुणोत्तर समान दाखवायचं, म्हणजे हे पक्ष होतं हे साध्य होतं. आणि व्यत्यासामध्ये काय आहे तर समान गुणोत्तर असणं हे पक्ष आहे आणि समांतर दाखवणं हे साध्य आहे. आता यावर ऍप्लिकेशन म्हणजे उदाहरण कसं येणार आहे हे आपण सराव संच 1.2 मध्ये चांगल्या प्रकारे समजावून घेणारच आहोत. पण आता हा महत्वाचा प्रमेय होता, हा समजणं खूप गरजेचं होतं परीक्षा आणि अभ्यास दोन्ही दृष्टीनं, म्हणून आपण याला भरपूर असा वेळ देऊन समजावून घेतलंय. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये अजून 2 प्रमेय, ज्यामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन ज्याला म्हणतो आपण, याचा उपयोग करून त्यांना सिद्ध करणारे, त्यामध्ये कोन दुभाजकाचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेऊ. आणि त्यानंतर आपला सराव संच 1.2 आपण सुरू करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आजचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.